नमस्कार मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत हवामानाबद्दलची माहिती. 28, 29, 30 या तारखेतनी कसं हवामान राहणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आता याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलेलं आहे 25, 26, 27चा अंदाज दिलेला आहे. तर परफेक्ट आपण जसं सांगितलं तशाच पद्धतीचा पाऊस आता पडलेला आहे. तर आता आपण पुढचे 2-3 दिवस आता जुलै महिन्यात कसा पाऊस राहणार आहे त्याबद्दल पण सविस्तर माहिती आता पाहणार आहोत. आणि या 3 दिवसांनी कोण्या ठिकाणी पाऊस राहणार आहे, कोण्या ठिकाणी जास्ती राहणार आहे त्याबद्दल आता सविस्तर माहिती आपण संपूर्ण महाराष्ट्राची पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा आणि सबस्क्राईब करून नक्की करा. तर मित्रांनो, चला आता आपण सुरुवात करू. तर पाहूया आपण या तुम्ही स्क्रीनवर. तर मित्रांनो, 28, 29, 30 या तारखेचा अंदाज आपण पाहणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर 28 तारखेला रविवार म्हणजे उद्याचा दिवस जे आहे मित्रांनो, कोकण, मुंबई, पुणे घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ज्या उत्तर महाराष्ट्रातनी काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल, मराठवाड्यातनी, विदर्भातनी आणि विखुरलेला पाऊस होईल, म्हणजे भाग सोडत पाऊस होणार आहे उद्याचा दिवस 28 तारखेला. आणि वाऱ्याचा वेग जे आहे ते 30 ते 40 किमी तास योगाने वाहणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे उद्याची हे अंदाज आहे. म्हणजे जर जिल्ह्यावाईज जर विचार केला तर कोकण, मुंबई, पुणे, सांगली, सातारा या भागातनी जे आहे मित्रांनो, या नकाशाच्या हिशोबातनी या भागातनी पाऊस पडणार आहे. मित्रांनो, या साईडले मुंबई झाली, मुंबई, पुणे, सांगली, सातारा या भागातनी 28 तारखेला या भागातनी पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर जे आहे 29 तारीख 29 जून 2026 सोमवार दिवस आहे. मित्रांनो, त्या दिवशी जे आहे कोकण, मुंबई, सांगली, सातारा इथे जोरदार पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रातली काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. म्हणजे काही ठिकाणीच होणार आहे आणि काही ठिकाणी नाही होणार, काही ठिकाणी कमी जास्त होणार आहे. तर मराठवाड्यातनी जे आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल. आणि वेग जे आहे मित्रांनो 30 ते 40 किमी तास या स्पीडने हवा राहणार आहे. तर मित्रांनो, इथे किमान तापमान जे आहे ते 22 सेल्सिअस ते 26 सेल्सिअसपर्यंत आणि कमाल तापमान जे आहे ते 29 ते 34 सेल्सिअस या 29 तारखेचा अंदाज राहणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 30 तारीख हे 2026 मंगळवार दिवस. मंगळवार दिवशी जे कोकण, मुंबई घाट परिसरातली मुसळधार पाऊस होईल. तर मित्रांनो, लगातार 3 दिवस हे कोकण, मुंबई, पुणे, सांगली, सातारा जे हे भाग आहे ते 3 दिवस हे जास्ती पाऊस राहणार आहे. मित्रांनो, या भागातनी सांगली, कोल्हापूर, सातारा येथे जोरदार पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रातनी मध्यम जोरदार पाऊस होईल. मराठवाडा आणि विदर्भ काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे विदर्भातनी काही जिल्हे जर धरले तर काही जिल्ह्यातनी होणार, काही जिल्ह्यातनी नाही होणार. मराठवाड्यातनी पण काही जिल्हे होईल. म्हणजे जसं की जालना, संभाजीनगर, असे पंढरपूर या साईडले पाऊस कमी राहील. तर मित्रांनो, वेग जे आहे त्याचा 30 ते 50 किमी तासाचा वेग हवेचा राहील. तर मित्रांनो, किमान तापमान इथे पण 22 ते 27 सेल्सिअस राहील आणि कमाल तापमान जे आहे ते 28 ते 33 राहील. तर मित्रांनो, आता महाराष्ट्रातील प्रमुख भागाचा हवामान अंदाज घेतला तर मुंबई भागातनी जे आहे 28, 29, 30 या रोजी जून महिन्यातनी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटेल. मित्रांनो, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड इथे पावसाचा जोर अधिक राहील. मित्रांनो, हे जे जिल्हे आहे या साईडचे मुंबई विभागातले मुंबई, ठाणे, पालघर, रायगड इथे जे आहे पावसाचा जोर अधिक राहील. आणि मुंबई झाल्याच्या नंतर जे आहे मित्रांनो पुणे विभाग जे आहे घाट भागातनी मुसळधार पाऊस पुणे, सातारा, सोलापूर इथे मध्यम ते जोरदार पाऊस राहील. मित्रांनो, सांगली विभागातनी त्याच्यानंतर जे आहे पुणे झाल्याच्या नंतर सांगली विभागातनी जर पाहिलं तर सांगली, कोल्हापूर, सातारा इथे मुसळधार पाऊस होईल. नदींना पूर येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे या भागातील सांगली, कोल्हापूर, सातारा इथं. आणि उत्तर महाराष्ट्रातनी जर विचार केला तर नाशिक, धुळे, जळगाव उत्तर महाराष्ट्रातनी विचार केला तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार इथे मध्यम ते जोरदार पाऊस होईल. काही ठिकाणी वादळी वाऱ्याची जे शक्यता आहे मित्रांनो, इथे पण नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मराठवाड्याचा विचार केला तर
संभाजीनगर इथं औरंगाबाद लिहिलं आलं सॉरी, इथे संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड इथे हलका ते मध्यम पाऊस होईल. काही ठिकाणी गडगडासह पावसाची शक्यता राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो इथे पण काही भागातनी पाऊस जास्त होईल, काही भागातनी कमी होईल. तर त्याच्यानंतर पाहिलं तर विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा इथे विखुरलेला पाऊस होण्याची शक्यता आहे. या 3 दिवसांनी काही ठिकाणी गडगडासह विजेचा कडकडासह पाऊस होईल. आणि मित्रांनो जर तर मित्रांनो अशा पद्धतीचा आपल्या महाराष्ट्रातला अंदाज आहे. तर तुम्ही पाहिलं जसं मुसळधार पाऊस होईल, मध्यम पाऊस होईल, जोरदार पाऊस होईल, काही भागातनी होणार, काही भागातनी नाही होणार. आता 1 जुलैपासून 8 जुलैपर्यंत पाऊस कसा राहील ते आपण पुढच्या व्हिडिओतनी आता उद्या घेऊन येऊ. तर मित्रांनो तुम्हाला जर चॅनलला व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.